रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. जय भीम. मी शंकर वालिंडे रायगड सम्राटमध्ये आपलं स्वागत करत आहेत. आणि नुकताच आता उद्याच्याला 18 मार्च रोजी बोधगया येथील महाविहार मुक्तीसाठी पनवेलमध्ये महामोर्चा निघणार आहे. या संदर्भात आपण इथले जे खांदा कॉलनीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा स्वरूपात हा मोर्चा असणार आहे, पनवेल तालुक्यातून किती लोक येणार आहेत आणि या मोर्चाची मागणी काय आहे. जय भीम. जय भीम. उद्या मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पासून ते प्रांत कार्यालय हा बोधगया मुक्ती आंदोलन, महाविहार मुक्ती आंदोलन होणार आहे. पार्श्वभूमी सांगायचं म्हटलं तर बिहारमधील जे बोधगया महाविहार आहे ते फार पूर्वीपासून म्हणजे जवळजवळ पंडित नेहरू होते तेव्हापासून त्यांनी त्या काळात जो ऍक्ट बनला बोधगया टेम्पल ऍक्ट त्या 1949 त्या टेम्पल अंतर्गत तिथे जे महाविहार आहे तिथे जी ट्रस्टीमध्ये 4 बौद्ध, 4 ब्राह्मण आणि 1 तिथले जिल्हाधिकारी, ते जिल्हाधिकारी तिथले प्रमुख ते अशी ट्रस्ट आहे. आणि ह्या ट्रस्टमध्ये बदल व्हावा. प्रत्येक समाजाचं जे मंदिर असतो, जो मस्जिद आहे, नंतर शीख धर्माचं म्हणजे प्रत्येक समाजाचं जे प्रत्येकाचं आहे ते प्रत्येकाच्या समाजाच्या ताब्यात आहे. तसं हे पूर्णपणे बौद्ध बांधवाच्या ताब्यात यावं म्हणून हे पूर्ण आंदोलन देशभर आहे. आणि तिथे गेल्या महिनाभरापासून हजारो भंतेजी उपोषणाला बसलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे पनवेलचं आंदोलन होत आहे. आणि हे आंदोलन सर्व गटतट साईडला ठेवून म्हणजे प्रत्येक संघटना सगळे पक्ष साईडला ठेवून हा समाज एकत्रित आलेला आहे. आणि प्रत्येक समाजातील कार्यकर्ता, प्रत्येक नेता हा आपापल्या प्रयत्न करून हे आंदोलन यशस्वी व्हावं ह्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. आणि ह्या आंदोलनाला जवळजवळ 4-5 हजार लोक उपस्थित होतील. आपल्या परिवर्तन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून याच्यात काय भूमिका असणार आहे, याच्या खालीचा वाटा कसा असणार आहे. परिवर्तन सामाजिक संस्थेकडून आम्ही झेंडे आणि स्कार्फ दिलेले आहेत. आणि जे आंदोलनात सहभागी होतील माझे धम्म बांधव त्यांच्यासाठी नाश्त्याचं आयोजन केलेलं आहे. वडापावचे आम्ही वाटप करणार आहोत परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे. तुम्ही काय सांगता ज्या प्रकारे आंदोलन होत आहे आणि याची उद्याची पार्श्वभूमी काय आहे. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. मी संदीप भालेराव माधव वाघमारे साहेबांचा सहकारी आहे. उद्या आम्ही जे आंदोलन घेत आहोत हे आंदोलन प्रथमतः शांततेच्या मार्गाने आंदोलन होणार आहे. या आंदोलनामध्ये कोणताही असा नेता नाही. सर्वजण स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये सहभागी होत आहे. ह्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे, पनवेल तालुक्यामधील सर्व गटतट, सर्व युवक, सर्व वयोवृद्ध, महिला आणि सर्वांनी आपापले संघटना बाजूला ठेवून फक्त बौद्ध म्हणून ह्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. जे बोधगया येथील महाबोधी बुद्धविहार आहे तिथे जे आमचे बनते गेल्या महिनाभर उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्याचाच भाग म्हणून आम्ही पनवेलमध्ये हे आंदोलन करत आहोत. ह्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यामधील एक मागणी अशी आहे की जो बोधगया टेम्पल ऍक्ट आहे 1949चा तो रद्द करावा. दुसरा मागणी अशी आहे ती जी बोधगया कमिटी आहे त्या कमिटीमध्ये जे गैरबौद्ध आहेत, जे इतर धर्मीय आहेत ते तिथे नसावेत, तिथे फक्त बौद्ध असावेत. तिसरी मागणी अशी आहे त्या बोधगया बुद्धविहार येथील महाबुद्धविहार येथील जे कर्मकांड चालू आहेत, जे पिंडदान चालू आहे, जे इतर धर्माचे संस्कार आहेत ते तिथे नसावेत. कारण बाबासाहेबांनी आम्हाला भारतामध्ये शुद्ध बुद्ध धर्म दिलेला आहे. त्याप्रमाणे तिथे त्या रीतिरिवाजाप्रमाणे तिथे बुद्ध वंदना व्हाव्यात. तिथे पारंपरिक भंतेंच्या वतीने ज्या आमच्या गाथा आहेत त्या व्हाव्यात. ह्या मागणीसाठी
आम्ही तिकडे उद्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. तर मी त्या बिहारमधील प्रशासनाला एक सांगू इच्छितो की उद्या येतोय आम्ही बुद्धांच्या शांतीने, उद्या येतोय आम्ही बुद्धांच्या शांतीने, पण जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुन्हा येऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीने. ठीक, धन्यवाद. जय भीम. शेवट घेण्यापूर्वी आपले महादेव साहेब आपल्या बांधवांना काय आवाहन करतात? मी माझ्या बौद्ध बांधवांना, धम्म बांधवांना असं आवाहन करतो की उद्याचा दिवस फक्त उद्या 2 ते 3 तासासाठी सकाळी 9 ते 12 ह्या वेळेत आपण वेळात वेळ काढून सर्व कामं साईडला ठेवून आपल्या बौद्ध बांधवाच्या हातात ते बौद्ध गया महाविहार हातात यावं आणि त्या बंदी जी उपोषणाला बसलेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण उद्या वेळात वेळ काढून ह्या सर्व ज्येष्ठ, सर्व तरुण, सर्व महिला बौद्ध धम्म बांधवांनी उद्या आंदोलनाला उपस्थित राहावं आणि हे आंदोलन पूर्णपणे हा पनवेलचा आवाज पूर्णपणे बिहारपर्यंत पोहोचावा यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आंदोलनाला उपस्थित राहावं ही माझ्या बौद्ध बांधवांना विनंती करतो.